सर्व अभ्यासू आणि जिज्ञासू विद्यार्थ्यांचं राजपथ अकॅडमीच्या YouTube चॅनलला स्वागत आहे. चालू घडामोडी हा आपल्या परीक्षेतला सर्वात जास्त डिसाइडिंग फॅक्टर असलेला विषय आहे आणि या चालू घडामोडीच्या अभ्यासासाठी म्हणून आपले जे आधीही व्हिडिओ झालेले आहेत, तर आताही त्याच्या पुढचे जे प्रश्न आहेत तर ते घेऊन आपल्या समोर सादर आहे. आपण प्रश्नांचा लगेचच मागोवा घेऊया. तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. पहिला प्रश्न दिलेला आहे. कोणत्या घटक राज्यामध्ये अधिक अपत्य असणाऱ्यांना 2023 मध्ये पगारवाढ देण्यात आलेली आहे? 4 घटक राज्यांचा पर्याय दिलेला आहे. त्याच्यापैकी सिक्कीम हे चौथा पर्यायाचं उत्तर आहे. बघा, जागतिक लोकसंख्या क्रमवारीत खरं तर भारत चीनला मागे टाकून प्रथम क्रमांकावर आलेला आहे आणि लोकसंख्या वाढ रोखणं हे खरं तर भारत सरकारच्या पुढचं आव्हान आहे. परंतु तरी सुद्धा सिक्कीम ह्या राज्याच्या बाबतीमध्ये मात्र वेगळा अनुभव आहे. आपल्या देशामध्ये सर्वात कमी प्रजनन दर म्हणजे फक्त 1.1 इतका प्रजनन दर सिक्कीम ह्या राज्यामध्ये आहे आणि म्हणून ज्या सरकारी कर्मचाऱ्यांना 2 किंवा 3 मुले आहेत त्यांना सरकार पगारवाढ देणार आहे, अशा पद्धतीचा निर्णय जो घेण्यात आलेला आहे तो खरंच एक थोडासा आश्चर्यकारक असा निर्णय म्हणून हा प्रश्न घेतलेला आहे. दुसरा प्रश्न आपण बघू शकतो. डॅश डॅश यांना ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया या सर्वोच्च नागरी पुरस्काराने 2023 मध्ये गौरवण्यात आले. भारतातल्या उद्योगपतींची नावं दिलेली आहे चारही पर्यायांमध्ये. तर आपल्या भारतातल्या कुठल्या उद्योगपतींना ऑस्ट्रेलियाचा हा एक सर्वोच्च पुरस्कार जो आहे तो देण्यात आलेला आहे? तर त्याचं उत्तर आहे रतन टाटा, असंही त्याचं उत्तर आहे. स्लाइडवर आपण पुढचा प्रश्न बघू शकतो. महाराष्ट्र शासनाचा 2022चा महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना देण्यात आलेला आहे. डॅश डॅश या कार्यासाठी असं विचारलेलं आहे, म्हणजे कोणत्या कार्यासाठी? 4 पर्याय दिलेले आहेत. त्यापैकी सामाजिक सेवा ही जी पुरस्कारातली जी कॅटेगरी आहे तर त्या सामाजिक सेवेबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. पुढचा मुद्दा आपण स्क्रीनवर बघू शकतो. कोणत्या देशाने स्वतःला अणुऊर्जा मुक्त देश म्हणून घोषित केलेले आहे? असे 4 जगातले जे प्रगत देश आहेत त्यांचे पर्याय दिलेले आहेत. तर जर्मनी या देशाने आपला अणुऊर्जा प्रकल्प बंद करत स्वतःला अणुऊर्जा मुक्त देश असं म्हटलेलं आहे. जर्मनी खरं तर जगातील युरोपातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असणारा देश आहे आणि जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मर्केल यांनी सर्व अणुऊर्जा प्रकल्प बंद करण्याची घोषणा त्यावेळेला केलेली होती. पवन ऊर्जा ह्या बाबतीमध्ये जगामध्ये सर्वात जास्त अग्रेसर असलेला देश असाही जर्मनीचा लौकिक आहे असं आपण सांगू शकतो. पुढचा प्रश्न आपण बघू शकतो. स्टॅटिस्टिक्स अँड ट्रूथ हे पुस्तक कोणाचे आहे असा हा प्रश्न आहे. आपल्या भारतातले 4 शास्त्रज्ञ किंवा जे तज्ञ यांचे नाव दिलेले आहे पर्यायामध्ये. तर उत्तर आहे डॉक्टर CR राव. दुसरा पर्याय हे त्याचं उत्तर आहे. संख्याशास्त्राचा आधुनिक काळामध्ये पाया रचणारे डॉक्टर CR राव यांना 2023 साठी संख्याशास्त्रामधला आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर झालेला आहे. प्राध्यापक राव हे कलकत्ता येथील इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूटचे 1980 पर्यंत संचालक होते आणि संख्या या संशोधन नियतकालिकाचं पण ते संपादन करत होते असं आपल्याला त्यांच्याबद्दलची माहिती सांगता येईल. पुढचा प्रश्न तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. भारत राष्ट्र समिती म्हणजे BRS या पक्षाचे चिन्ह कोणते असा एक प्रश्न आहे. तर पुढील 4 पर्यायापैकी तिसरा पर्याय जो आहे मोटार कार, तर हे ह्या पक्षाचं चिन्ह आहे. वेगळा तेलंगणा व्हावा यासाठी के चंद्रशेखर राव यांनी खरं तर तेलंगणा राष्ट्र समितीची स्थापना केलेली होती. हा पक्ष राष्ट्रीय पातळीवर जास्त लोकप्रिय व्हावा म्हणून त्या पक्षाचं नाव त्यांनी BRS म्हणजे भारत राष्ट्र समिती असं केलेलं होतं. 2014 मध्ये ते सत्तेवर आले होते तेलंगणामध्ये. त्यांच्या पक्षाचा विस्तार करण्यासाठी त्यांनी महाराष्ट्रामध्ये पण मोहीम राबवलेली होती. विशेषतः नांदेड या भागामध्ये किनवट, धर्माबाद, देगलूर, मुखेड या ठिकाणी पक्षाने भरपूर प्रसार जो आहे तो केलेला होता. 24 एप्रिल 2023 मध्ये मराठवाड्यात त्यांनी सभा घेतली होती, ती खूप मोठी होती. सोलापूरमध्ये पण ह्या पक्षाने आपला प्रसार जो आहे तो राबवलेला होता.
परंतु हळूहळू मात्र हा जो इम्पॅक्ट आहे तो कमी झाला असं आपल्याला सांगता येईल. मात्र एक पक्ष म्हणून हा जो मुद्दा आहे तर तो आपण परीक्षेसाठी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. स्क्रीनवर बघू शकतात आपण पुढचा प्रश्न वसुंधरा दिवसासंदर्भातला आहे. 2023 मध्ये वसुंधरा दिवस जो साजरा झाला तो कितवा होता असा प्रश्न आहे. तर तो 53वा वसुंधरा दिवस. बघा सर्व विद्यार्थ्यांना माहिती आहे की 22 एप्रिल हा वसुंधरा दिवस आहे. 1970 मध्ये अमेरिकेत तेलगळती झाल्यानंतर पृथ्वीवरचं जीवन वाचावं यासाठी हा दिवस जो आहे तो वसुंधरा दिवस म्हणून साजरा करण्याची सुरुवात झालेली होती. पृथ्वी आपले घर आहे त्यात गुंतवणूक करा असे सूत्र या वसुंधरा दिन 2023 ला घोषित झालेले आहे. पुढचा आपण प्रश्न बघू शकतो की पुढीलपैकी कोणी पॅन कार्ड हे आधारशी संलग्न करण्यासंबंधीचे निर्देश दिलेले आहेत. सगळ्यांना माहितीच आहे की आपल्या देशभरामध्ये सर्वांचीच पॅन कार्ड ही आधारशी संलग्न केलेली आहेत आणि आपल्या आर्थिक वेगवेगळ्या व्यवहारामध्ये त्यामुळे खूप पारदर्शकता आणि सुरक्षितता ह्या निर्माण झालेल्या आहेत. तर ही शिफारस जी आहे ती केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ यांच्याकडून करण्यात आलेली होती आणि त्याची अंमलबजावणी आपल्या देशामध्ये झालेली आहे असं आपल्याला सांगता येईल. आपण पुढचा मुद्दा बघू शकतो स्क्रीनवर. पुढचा प्रश्न आहे 2021-22च्या गृह मंत्रालयाच्या अहवालानुसार गुन्हे दाखल करण्याबाबत महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक लागतो. बघा जो क्राईम रेकॉर्ड आहे तर तो नोंदवला जातो नॅशनल लेवलला. तर याच्यामध्ये गुन्हे दाखल करण्याच्या बाबतीमध्ये महाराष्ट्राने 4था क्रमांक पटकावलेला होता. केंद्रीय गृह मंत्रालयाचा जो अहवाल आहे तर त्याच्यानुसार तामिळनाडू, गुजरात, उत्तर प्रदेश ह्या 3 राज्यांचा अनुक्रम 1, 2, 3 असा आहे आणि 4था आपल्या महाराष्ट्राचा क्रमांक आहे. जो काही अहवाल आलेला आहे त्याच्यामध्ये 5,30,000 इतके गुन्हे दाखल झालेले आहेत असं आपल्याला सांगता येईल. भारतामध्ये जे गुन्हे घडलेले आहेत तर त्यापैकी महाराष्ट्रामध्ये 8.87% इतके गुन्हे महाराष्ट्रात झाल्याचा हा अहवाल आपल्याला सांगतोय. पुढचा मुद्दा आपण बघतो स्क्रीनवर. प्रश्न आहे लोकसहभागातून सादर झालेला पहिला अर्थसंकल्प कोणता. 4था पर्याय आहे की 2023-24चा जो अर्थसंकल्प सादर झालेला होता तर त्यावेळेला 40,000 पेक्षा जास्त नागरिकांच्या सूचना ज्या आहेत त्या सरकारने विचारात घेऊन अर्थसंकल्प जो आहे तो आपल्याकडे सादर झालेला होता असं आपल्याला सांगता येईल. पुढचा आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचा मुद्दा बघू शकतो आपण. ATMS हे कशाचं संक्षिप्त रूप आहे असा एक प्रश्न विचारलेला आहे. तर पर्याय क्रमांकाचे 2चं उत्तर जे आहे तर ते योग्य आहे. अडॅप्टिव्ह ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम असं ATMS आपल्याला रूप सांगता येईल. स्मार्ट सिटी प्रकल्प आपल्या भारतामध्ये ठिकठिकाणी चालू आहे. पुण्यामधल्या प्रकल्पासाठी पण ह्या ATMS चा वापर जो आहे तो केलेला आहे. वाहतूक नियंत्रण करण्यासाठी अत्याधुनिक अशी ही यंत्रणा आहे आणि ती सेन्सरवर आधारित अशी वाहतूक नियंत्रण करणारी प्रणाली आहे असं आपल्याला सांगता येईल. तर असे अनेक असे छोटे छोटे किंवा काही महत्वाचे मोठे बहुपर्यायी असे सगळे प्रश्न घेऊन पुढच्याही व्हिडिओमध्ये आपण येऊ. राजपथ अकॅडमीचं हे जे YouTube चॅनल आहे ह्याच्यावर तर सगळे मुद्दे येतीलच, परंतु चालू घडामोडीसाठी आपलं जे पुस्तक आहे त्या पुस्तकाला पण तुम्ही नक्कीच अभ्यासा आणि सर्वांनी परीक्षेसाठी चांगला अभ्यास करत यशस्वी व्हा अशी शुभेच्छा देते. थँक्यू.